फिल्मफेअर मराठीच्या रेड कार्पेटवर मी उत्सवी अँड वी हॅव द लवली ब्युटिफुल स्पृहा जोशी. हाय. हाय. हॅलो. हाऊ आर यू? आय एम गुड. फिल्मफेअरला 10 वर्ष पूर्ण होतात, तर तुझ्या आयुष्यातल्या मागच्या 10 वर्षांना डिस्क्राईब करायचं झालं तर एक वाक्यात काय म्हणशील? इव्हेंटफुल. आणि यावर्षी कोण जिंकलं पाहिजे, कोणासाठी रूट करतेस? हो, सगळे मित्र आहेत आणि जे नॉमिनेटेड आहेत त्या सगळ्यांसाठीच मलाच खूप छान वाटतंय, कारण ती काळी बाहुली आपल्या मित्राच्या हातात असणं किंवा मैत्रिणीच्या हातात असणं, इट्स अ व्हेरी स्पेशल फिलिंग टू हॅव. डेफिनेटली. आणि इव्हेंटमध्ये कुठल्या मित्रासोबत हँगआउट करणार आहेस आज? आता बघतीयसच तू, सगळेच टप्प्याटप्प्याने भेटतायचं, सगळ्यांसोबत टप्प्याटप्प्याने हँगआउट करणं चालू आहे. इट्स लाईक अ लवली रियुनियन गॅदरिंग. लवली. आणि सध्या मराठी नाटकं फुल फॉर्ममध्ये सुरू आहेत, सो आय वुड लाईक टू हॅव अ कपल ऑफ रेकमेंडेशन्स फ्रॉम यू. एकतर पहिल्यांदा पुरुष बघायला आहे, शायद मीच काम हो, करते. हो. दुसरं संकर्षण व्यास स्पृहा बघायला आहे, कारण त्यातही मी ते पाहिलंय संकर्षण Nice. स्पृहा पार्ल्याला पाहिलंय मी. पण मग आता अशी अनेक नाटकं चालू आहे, मी अनेक नावं घेऊ शकते. देवबाभळी तू पाहिलंच असशील कदाचित, Yes. जी हाऊसफुल चाललंय. त्याच्यानंतर शिकायला गेलो एक आहे, आमने सामने आहे. खूप सगळी आता जी चालू आहे ती सगळी नाटकं चालतात. So please अमेझिंग. आणि शेवटचा प्रश्न, बेस्ट करिअर ॲडवाईस जो तुला आतापर्यंत मिळाला? कंटाळू नकोस, करत राहा काम. दॅट्स इट. Lovely. काम करायला तेवढंच. ये. थँक्यू सो मच. दॅट वॉज स्पृहा जोशी.